जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बाळांनो, खूप मुलांचे आता ग्राउंड झाले. तुम्ही जे हे संघर्ष केलाय ना बाळांनो, हा संघर्ष मला खूप माहिती आहे. कारण का मी हा संघर्ष जवळून अनुभवलाय. तुम्ही जर पळताना जर 1600 मारायचा असेल तर त्या 5 मिनिटामध्ये जो लागणारा दम आहे ना बाळांनो, हा दम खूप लागतो आणि तो अनुभवतो मी. कारण का मी पण स्वतः 400 मुलांचा ग्राउंड घेतोय. याच्यामुळं काय ग्राउंडमध्ये त्रास होतो आणि गोळ्यासाठी किती मेहनत करावी लागते, 100 मीटरसाठी काय काय प्रॉब्लेमला फेस करावा लागतो, या गोष्टीनं खूप अनुभवल्या बाळांनो. पण ह्या गोष्टी तुम्ही आता सर्वांनी ना फेस केल्या आहे. त्याच्यासाठी ना तुम्ही खूप अत्यंत मेहनतीनं, चिकाटीनं, जिद्दीनं त्याच्यावर ज्या काही अडचणी आलेल्या आहेत, त्याच्यावर मात करून कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही जे तुमचा गोळा आउट ऑफ जात नव्हता, त्या गोळ्यासोबत प्रॅक्टिस करून त्याला आउट ऑफ करून आज जो दिवस आहे ना, त्या दिवसामध्ये तुम्ही ग्राउंड हे चांगल्या मार्काने क्वालिफाय झाले बाळांनो. मग तुम्ही जर ग्राउंड चांगल्या मार्काने क्वालिफाय होताय, तुम्ही जर ग्राउंडसाठी एवढे इफेक्ट लावू शकताय ना बाळांनो, जर तुम्ही ग्राउंडच्या मेहनतीसाठी जर एवढा वेळ देऊ शकताय, तर बाळांनो एवढाच वेळ ना, जो आता राहिलेले आपले थोडे दिवस आहे, म्हणजे जर तुम्ही बघितलं ना, आजपर्यंत केलेल्या अभ्यासाला, मेहनतीला न्याय द्यायची वेळ आता आलेली आहे बाळांनो. आणि ह्या जर गोष्टीला तुम्हाला न्याय द्यायचा आहे ना, ह्या तुमच्या संघर्षाला जर पूर्णविराम द्यायचा आहे ना, तर बाळांनो खूप महत्वाचं आहे. जसं तुम्ही ग्राउंडची प्रॅक्टिस केली ना, तशी आता फक्त थोड्या दिवसावर ना परीक्षा आलेली आहे बाळांनो. आणि या परीक्षाला देखील ना, जी ग्राउंडच्या क्वालिटीला तुम्ही जेवढी ग्राउंडसाठी मेहनत घेतली ना बाळांनो, जीवाचं रक्ताचं जे पाणी केलंय ना बाळांनो, ते फक्त तुम्ही ना काही दिवस म्हणतोय बाळांनो, महिने पण बोलत नाही. काही दिवस फक्त अभ्यासाला वेळ द्या. तुम्ही जे मुलं सर्व पास झाले, ग्राउंडमध्ये चांगले मार्क घेतले, त्या दोघांना पण त्या मुलांना देखील ना आता पेपरची आवश्यकता आहे. कारण का 2 तराजू ना त्याच्यामध्ये ग्राउंड तर पाहिजे आणि ग्राउंड सोबत पेपर पण पाहिजे. म्हणजे दोन्ही तराजूना इक्वल पाहिजे बाळांनो. आणि जर आपल्या आई-वडिलांचं जर यावर्षी स्वप्न पूर्ण करायचं असेल ना भावा, तर तुला न हारता, न थकता, न थांबता दिवस-रात्र एक करावी लागेल आणि त्या आई-वडिलांच्या स्वप्नासाठी तुला धावावं लागेल भाऊ. आणि हे काही दिवसावर तुझ्या आई-वडिलांचं जे स्वप्न तुला पूर्ण करायचं ना, हे काही दिवसावर आलेलं आहे आणि ते तू पूर्ण करणार. कारण का मला माहिती आहे तुझ्यामध्ये ती क्षमता आहे. फक्त तुला करायचंय. काही दिवस, मोजक्या दिवसामध्ये तुमचे पेपर होणार आहे आणि त्या पेपरसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, काय गोष्टी केल्या पाहिजे ना बाळांनो, हे तुम्हाला फक्त आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. जर बघितलं ना, तर आपण गणित आणि बुद्धिमत्ता या 2 सब्जेक्ट खूप महत्त्वाचे, अत्यंत महत्त्वाचे. याचं कारण काय माहिती का? जर परीक्षेला गेलो ना, 25 मार्काला गणित आणि 25 मार्काला बुद्धिमत्ता, ते 50 मार्क तुमच्या हातातले बाळांनो. तुम्हाला मराठी व्याकरण आणि जीके बद्दल समाधान सरांनी खूप भारी मार्गदर्शन केले. त्याच्यासाठी मी तुम्हाला ना आज गणितामध्ये काय करायचं आणि या 50 पैकी 50 मार्क कोणत्या पद्धतीने भेटतील हे खूप महत्वाचं आहे. आणि हे 50 पैकी 50 मार्क भाव घ्यायचेच यावर्षी. कारण का आपली आई आणि आपले वडील हे तुझ्याकडून अपेक्षा लावून बसलेत, की माझा मुलगा 100% यावर्षी पोलीस होणार आहे. त्यांना खूप अपेक्षा आहे. ते तुला जर बोलून दाखवत नाहीये, पण त्यांच्या मनामध्ये अपेक्षा आहे, की रोज ज्या दिवशी तू पळायला जातो किंवा घरी आल्याच्या बाद तू जे वेळेस तुझ्या ज्या वेदना आहेत, त्या वेदना तू न सांगता तुझ्या आई-वडिलांपर्यंत ज्या वेदना पोहोचताय ना, त्या वेदनामधून त्यांना असं वाटतंय, की माझ्या मुलाचं, माझ्या मुलीचं यावर्षी काम झालं पाहिजे आणि हे काम होणार भाऊ. कारण का तुझी प्रॅक्टिस ना, तुझी प्रॅक्टिस ही 100% आणि तुझी प्रॅक्टिस ही सत्याची आहे. कारण का संघर्षाची प्रॅक्टिस आहे. या संघर्षाला तुझ्या ना पूर्ण विराम भेटणार आहे भाऊ. फक्त तू काय करायचंय, की मी जे 2 सब्जेक्ट सांगतोय ना, या 2 सब्जेक्टचा फक्त प्रॉपर अभ्यास कर. एनालिसिस कर, की काय प्रश्न विचारला जातोय आणि हे प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारला जातोय ना, या सर्व गोष्टी तुला सॉल्व्ह होणार आहे. आता या कमी दिवसामध्ये कोणता अभ्यास करायचा, काय अभ्यास करायचा या गोष्टी लक्षात घे.
आता आजपर्यंत ना तू टॉपिकचा सराव केलाय केलाय का नाही भाऊ? केलाय. याच्या आधी पण वर्णमाला टॉपिक केलाय किंवा गणिताचा संख्या टॉपिक केलाय, लसाई मासावी टॉपिक केलाय. अरे तू सर्व केले, पण तू संख्या टॉपिक सोडवल्याच्या बाद तुला त्याच्यावर अनालिसिस गरजेचं आहे की मी जर संख्या टॉपिक वरचे PYQ क्वेश्चन केले, जर मी या संख्या टॉपिक वरचे PYQ क्वेश्चन केले आणि या PYQ क्वेश्चन मधले जर मला संख्या टॉपिकचे पूर्ण क्वेश्चन आला, तर याचा अर्थ तुझा संख्या टॉपिक हा चांगला आहे, बरोबर. मग तुझा कोणता टॉपिक वीक आहे हे ओळखायचं कसं? मग हे ओळखण्यासाठी ना तुला एक सांगतो, तू दिवसामध्ये ना 10 PYQच्या प्रश्नपत्रिका वाचायच्या. किती? एका दिवसाला 10 PYQच्या प्रश्नपत्रिका वाचायच्या. म्हणजे काय? याच्यामध्ये मराठी व्याकरण आणि GK या दोन गोष्टी वाचून घ्यायच्या. टाइम लावून सोडवायचं नाही, आता वेळ नाही. मराठी आणि GK या दोन गोष्टी वाचून घ्यायच्या या 10 प्रश्नपत्रिकेमधल्या, आणि यामधलं गणित आणि बुद्धिमत्ता याच्यातील प्रश्न सॉल्व्ह करायचे. मग हे केल्याच्या बाद काय होईल सर? हे तर आम्ही सोडवतो, पण काय आमचा स्कोर वाढत नाही. बाळांनो, का बरं वाढत नाही हे सांगतो. तू बघ, 10 जर प्रश्नपत्रिकेमधलं जर गणित हा टॉपिक सोडवला ना, तर तुला याच्यावर काहीतरी अंदाज येईल की तुला समजेल की नाही सर, मी ह्या 10 प्रश्नपत्रिका सोडवल्या, पण या 10 प्रश्नपत्रिकेवर ना सर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये काळ काम वेग या टॉपिकवर सर प्रश्न होता, 100% होता सर. तर मी परत या 10 प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या बाद माझ्या लक्षात या गोष्टी आल्या की सर रेल्वे या टॉपिकवर प्रश्न होता सर. कोणत्या टॉपिकवर प्रश्न होता? रेल्वे टॉपिकवर प्रश्न होता. जसा शेकडेवारी टॉपिकवर प्रश्न होता, तसाच नफा आणि तोटा या टॉपिकवर प्रश्न होता. त्याच पद्धतीने सरासरी या टॉपिकवर प्रश्न होता, वयवारी या टॉपिकवर प्रश्न होता. यानंतर जर बघितलं तर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज या टॉपिकवर सर प्रश्न होता. हे कोण सांगणार? मी नाही सांगत ना, हे तू स्वतः सांगतोय. कधी सांगतोय तू स्वतः? ज्यावेळेस तू या 10 प्रश्नपत्रिकेमधलं गणित आणि बुद्धिमत्ता सोडवतोय, त्यावेळेस तुझ्या लक्षात येते की सर या टॉपिकवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येतोय. जर या टॉपिकवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जर प्रश्न येतोय ना भाऊ, तर काय करायचं? हा टॉपिक तो असा कर, आई वडिलांचे स्वप्न तुझ्या डोळ्यासमोर पाहिजे की माझ्या आई वडिलांचं स्वप्न आहे, मला पूर्ण करायचंय. हा टॉपिक डोळ्यासमोर ठेव. जर हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरी या टॉपिकवर प्रश्न विचारला जातोय ना, तर आपलं काम आहे भाऊ की सरासरी हा टॉपिक एवढा परफेक्ट करणं की तुला कोणत्याही टाईपचा जर प्रश्न विचारला सरासरी या टॉपिकवर, तर कोणत्याच टाईपचा प्रश्न हा तुझा चुकला नाही पाहिजे. बेसिक पासून ते ऍडव्हान्स लेवल पर्यंत तू या सरासरी टॉपिकवर अभ्यास करायचा. हे तुला ह्या 10 प्रश्नपत्रिका शिकवणार आहे. कारण का प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये वेगवेगळा प्रश्न विचारला जातोय बाबा. आणि हे जो व्यक्ती करतो ना, हे जे PYQ करतो, याचा अनालिसिस करतो ना, तो व्यक्तीने आपल्या आई वडिलांचे ना स्वप्न पूर्ण करतो. आपल्यात आणि जो विद्यार्थी लागतो या दोघांमध्ये काय फरक आहे? या दोन गोष्टी बघा. जो विद्यार्थी लागतो ना आणि आपल्याला 1-2 मार्क कमी पडतंय, या 2 का बरं कमी पडतं? याचं कारण आहे, तो विद्यार्थी प्रॉपर अनालिसिस घेतोय की या 10 प्रश्नपत्रिकेमध्ये काय विचारले आणि कशावर भर दिलाय, हे अनालिसिस करतो. आणि आपण काय करतो? 10 प्रश्नपत्रिकेमधलं PYQ वाचतो, पण जो क्वेश्चन चुकतोय, ज्या टॉपिकचा चुकतोय, आपण त्या टॉपिकवर लक्ष देत नाही आणि भरतीला गेल्याच्या बाद पेपरमध्ये त्याच टॉपिकवरचा प्रश्न येतो आणि तिथं चुकून येतो. यामुळे आपल्या 1-2 मार्क कमी पडता आणि आपले स्वप्न राहता. मग एवढा जो संघर्ष केलाय, हा 1 आणि 2 मार्कासाठी राहण्यासाठी केलाय का तुम्ही? नाही केला. कारण का तुम्ही खूप
खूप ग्राउंडसाठी मेहनत घेतली आहे. अरे काही काही मुलांच्या नाळ्या दुखायच्या, सीन पेन व्हायचा. खूप वेदना आहे रे, खूप वेदना आहे. 1600 मारून गोळा फेकणे नॉट अ जोक आहे भाऊ. अरे थोड्या दिवसावाले मी जे सांगतोय ना, रोज पीवायक्यूच्या 10 प्रश्नपत्रिका सोडव. किती? रोज पीवायक्यूच्या 10 प्रश्नपत्रिका, त्याच्यातलं मराठी व्याकरण आणि जी के करून घे. गणित बुद्धिमत्ता सॉल्व्ह करायचं. रोज अशा 10 झाल्या पाहिजे. याचा अर्थ एका आठवड्यामध्ये तुझ्या 70 प्रश्नपत्रिका होतील. किती होतील? 70 प्रश्नपत्रिका. मग याचं कारण काय आहे बघ. ह्या जर तू 70 प्रश्नपत्रिका केल्या ना, त्या 70 प्रश्नपत्रिका म्हणजे तुझ्याकडं किती प्रश्न झाले गुणिले 100 कर. 7000 प्रश्न झाले. किती झाले? 7000 प्रश्नाचा सराव तू एका आठवड्यामध्ये करतोय. ते 7000 पैकी जर या भरतीला तुला मोजून 25 प्रश्न जरी विचारले तरी तू विन झोन मध्ये हो. विन झोन मध्ये. त्यामुळे पीवायक्यू अत्यंत खूप महत्वाचे. पीवायक्यू वर व्यवस्थित अनालिसिस कर. त्या पीवायक्यू मधले मार्क घे आणि या वर्षी आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण कर. परत एकदा सांगतो, हे 10 जेवढ्या तू इथून पुढे पीवायक्यूच्या प्रश्नपत्रिका करणार ना, तेवढा तुला फायदा होणार. आणि रोज यासोबत ना टाइम लावून एक 100 मार्काचा पेपर सोडवायचा. हा पेपर 90 मिनिटामध्ये झाला पाहिजे. किती मिनिटामध्ये? 90 मिनिटामध्ये. या पेपरचं अनालिसिस कर. 90 मिनिटामध्ये तुझे किती प्रश्न राहत आहे किंवा सर्व प्रश्न होत आहे का, किंवा याच्यामध्ये स्लिमिस्टिक किती होत आहे, जो प्रश्न तुला येतोय तो प्रश्न चुकलाय का आपला, असे किती प्रश्न चुकलेत. ह्या सर्व गोष्टी अनालिसिस करायच्या असेल आणि तुला जर भरतीचा रिझल्ट यायचा असेल, जे संघर्ष केलाय त्याला जर पूर्ण विराम द्यायचा असेल, तर तू आज संध्याकाळपासून एक प्रश्नपत्रिका सोडव आणि जे चुकलेले प्रश्न असतील त्यासाठी एक नवीन बुक बनव. आणि भरतीला जाताना ज्यावेळेस तुझा पेपर असेल ना, त्यावेळेस हे चुकलेलेच प्रश्न वाचून जाय. 100% तुला फायदा होईल. 100% तुझा पेपर बसणार आणि आपल्या जे आई वडिलांचं स्वप्न आहे ना, ते पूर्ण होईल. हा एक तुला पॅटर्न याच्यामध्ये अवलंबून करायचा आहे. ओके. अशाच पद्धतीने जर बघितलं ना, आणखी एक तुला सांगतो पेपर वाढवायचे चान्सेस काय. आपल्याला चालू घडामोडी असते बघ, चालू घडामोडी, बरोबर. मग हा चालू घडामोडी काही विद्यार्थी काय करतात, त्यांना काय वाटतं की नाही, आम्ही चालू घडामोडी पेपरची डेट आली ना, जरा समजा पेपरची डेट आहे 20 मार्च, तर आम्ही 15 मार्च रोजी चालू घडामोडी वाचायला सुरुवात करू. नो, हे पूर्ण मेथड तुमची रॉंग आहे. जो विद्यार्थी असा विचार करतोय ना, आमचा पेपर 20 मार्चला आहे आणि आम्ही 5 दिवसामध्ये चालू घडामोडी वाचू, हे पूर्ण तुमची कन्सेप्ट रॉंग आहे. कारण का माहितीये का, 5 दिवसामध्ये काहीच होणार नाही. कारण का ते तुम्हाला पाठ करायचंय. तुम्ही जर उदाहरण घ्या ना, 1600 मीटर 5:10च्या आत येण्यासाठी वर्षभर प्रॅक्टिस केले. वर्षभर वर्षभर या गोष्टीसाठी प्रॅक्टिस केली आणि तुम्हाला चालू घडामोडीचे कमीत कमी 7 मार्क भेटणार आहे. आणि 7 मार्क तुम्ही 5 दिवसात कसं काय घेऊ शकताय? कसं काय सांगू शकता या गोष्टी शक्य नाही? शक्य आहे. या जर शक्य करायच्या तुला चालू घडामोडीचे तर मार्क प्रॉपर 7 पैकी 7 मार्क घ्यायचे असेल ना, तर आजपासून चालू घडामोडीला सुरुवात कर. आजपासून वाच. कारण का, एक तुम्ही पेपरला गेलो अनालिसिस करा. मी स्वतः सांगतो, आपण पेपरला गेलो ना, पेपर सोडवत असताना 5 दिवस अगोदर जी चालू घडामोडी वाचल्या आहे, तीच चालू घडामोडी आठवते आपल्याला. जर समजा आपल्याला परीक्षेमध्ये इस्रोचे अध्यक्ष विचारले, इस्रोचे अध्यक्ष KC C1 वगैरे जे काय असतील, C1 वगैरे, आता हा प्रश्न मागचा असेल किंवा यांची नवीन नियुक्ती असेल, आपण हा वाचलेला राहिला का? आणि आपल्याला महाराष्ट्राचे पोलिसाचे महासंचालक विचारले तरी आपल्याला हेच आठवतं. असं वाटतं, अरे KC नाही का महाराष्ट्राचे महासंचालक. हे अशा गोष्टी होतात. कारण का पेपरला गेलं का, जी गोष्ट शॉर्ट टर्म मध्ये वाचतो ना,
ती गोष्ट जास्त आठवते आणि आपण महाराष्ट्राचे महासंचालक ह्याला करून येतो. का बरं? या गोष्टी का चुकावताय? अरे ती गोष्ट तू शॉर्ट टर्म मध्ये कमी दिवसामध्ये तुला लक्षात ठेवायची आहे. जर वर्षामध्ये जर आपल्याला लक्षात नाही राहते, तर कमी दिवसामध्ये पण राहणार नाही ही अपेक्षा सोड. याच्यामुळे मी आताच सांगतोय, जे विद्यार्थ्यांना वाटतं ना, की सर आम्ही शेवटच्या 5 दिवसामध्ये चालू घडामोडी करू. बाळांनो, ती नका, त्या चुका करू नका. या चुकामुळे आपल्याला हा संघर्ष आणि आपल्या आई वडील तुमच्याकडे अपेक्षा लावून बसलाय. आणि ह्या चुका तुम्ही केल्या नाही पाहिजे, माझं तर मत आहे. कारण का ह्या जर चुका नाही ना केल्या, तर मला तुमच्यावर 100% विश्वास आहे. तुम्ही या वर्षी वर्दी घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि तुमच्या आई वडिलांचं नाव हे पूर्ण करणार आहे. बाळांनो, चालू घडामोडी आजपासून करा आणि हे तुमच्या हक्काचे 5-7 जे मार्क असतील ना, ते 5-7 मार्क आजच हे करा. आजच. हे सांगतो. आजच हे 5 ते 7 मार्क फिक्स करा. ज्या पद्धतीने मी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचा अभ्यास सांगितलाय, 10 जास्तीत जास्त आता फक्त आणि फक्त पी-वाय-क्यू वर भर द्या. 100% तुमचा पेपर निघेल. 100%. याच्या आधी पण तुम्ही टॉपिक केलेत आणि जर तुम्ही आता टॉपिक करत असताल, तर तुम्ही चुकीचं करताय. जो व्यक्ती आता पी-वाय-क्यू करतोय, तो 100% योग्य रीतीने आहे आणि त्याचा पेपर पण चांगल्या मार्काने बसणार एवढी हमी देतो. आणि जे विद्यार्थी आता देखील टॉपिकच्या मागे लागलाय ना, वर्षभर बी टॉपिकच करत होते ना, आता पण टॉपिक करताय. बाळांनो, ह्या चुका टाळाय. कारण का आपली वर्दी आपल्याला 2 वर्षे प्रॅक्टिस करावी लागते. तुम्ही जुने किंवा नवीन मुलं असताल, बघा एकदा तो संघर्ष आठवा. त्या संघर्षामध्ये किती 1600ला किती दम लागतो, काय होतं, किती त्रास होतो, काय तो शिन पेन, काय हॅमस्ट्रिंगचं हे सर्व दुखणं आहे. मग हे परत आपल्याला या संघर्षात जायचं नाही. हा संघर्ष यावर्षी चांगल्या मार्काने झालाय. आता फक्त एकच टप्पा राहिला, तो म्हणजे पेपर गाजवायचा आहे आणि पेपर गाजव. मी ज्या पद्धतीने तुला सांगितलंय ना, त्या पद्धतीने रोजच्या 10 पी-वाय-क्यू आणि एक जे मी तुम्हाला सांगितली 90 मिनिटाचा टायमिंग लावून 100 मार्काचा जो पेपर आहे तो सोडवायचा आणि त्याच्यात चुकलेले प्रश्न लिहून ठेवायचे आणि हेच प्रश्न जाताना तुम्ही वाचून जा. 100% तुमचा पेपर बसणार. आणि या वर्षी एकच लक्षात ठेवा, एकच मी देखील तुम्हाला एकच शब्द देतो, जे आपले आई वडील आहे त्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय भाऊ थांबायचं नाही. आणि आपला जे मेहनत आहे, जो आपला अभ्यास आहे, याला या वर्षी न्याय द्यायचा आहे. आणि न्याय हा कशाने द्यायचा आहे, तर वर्दी घेऊनच द्यायचा आहे. एवढं तू स्वप्न पूर्ण करणार अशी स्वतःच्या मनाला एक अपेक्षा म्हणजे एक गोल ठरव. माझ्या आई वडिलांचं स्वप्न मी या भरतीत पूर्ण करणार एवढं सांगतो. 100% तुझं स्वप्न पूर्ण होईल. फक्त दिवस रात्र जशी ग्राउंड साठी मेहनत घेतलीस, तसं अभ्यासासाठी घे. 100% तुझं स्वप्न पूर्ण होईल. चलो, धन्यवाद.